ही दोन्ही बी चांगले आहेत. दोन्ही उमेदवार चांगले दोन्ही उमेदवार चांगले आहेत. तरी मत कमळाला. इकडे होडी आणायची त्यानं तिकडे होडी आणायच्या हा 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 आणि शेतकऱ्याच्या आईला पांढरंग आहे इकडे. कोण काय बोल म्हणजे संतोष पाटील एकंदरीत तसं पाहायला गेलं तर लोकांना बॅकग्राऊंड काय आहे त्यांचं चेक केलं का तुम्ही? काय बघा 15 डिसेंबरच्या आता पेपर आहे त्या दरोड्याच्या गुन्ह्यात नाव आहे त्याचं संतोष सुरेश पाटील. हो ते पेट्रोल पंप दरोड्यावर हा मग असला तर दरोडा आमच्या पुन्हा गावावर टाकायचं दरोडा व्हायचा. काय नाका दिनाच्या पुढं दरोडं टाकून त्या पुढं त्याला द्यायचं का? तुमचं काय मत आहे आपलं का आपण घड्याळाला टाकणार घड्याळ का म्हणलं तर तुम्ही बी हातचाल काय झालं आता निवडणुकीच्या आता आलं इथे गावात बर त्याची ह्याच्याबद्दल पार्श्वभूमी नाही ना काय नाही कुठं काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष कुठं राहणे असलंच करीत हिंडलेला वरच्यावर. अजून पाटलाच्या मागे लोक आहेत आमच्यात विकास करते ते. संतोष पाटील बी आता नारायण राणेचे माणूस आहेत कोण ओळखत आहे आमच्या गटात कोण ओळखत आहे त्यांना? शिंदे आता नौका आहे तरुण आहे टाकायचं बघायचं आता मग हे पण नौकेच पुढल्या आहेत 5 वर्षात दुसरं हे पण नौकेच आहेत की आता संतोष पाटील ती चोरबाडी आहे बर त्यानं 10वीत असताना पेट्रोल पंप लुटलाय हा ही चोर आहे ती सगळी. काय घड्याळ राष्ट्रवादी आहे बिल्लाच लावलाय तुम्ही काय काय आहे परिस्थिती गावची चांगली कोणासाठी घड्याळासाठी कोण आहे उमेदवार हा सैली सचिन चव्हाण आणि जिल्हा परिषदला उमेश त्याची खाली बघा ते जा. आणि मंदिर बघा आणि हा रोड तुम्ही बघत जावा यशवंताच्या मानेने काय म्हणते कागदोपत्री कागदोपत्री काय आहे विकास हा बघा कुणी केलाय आणि उमेश पाटलांनी एक वीट दिली असेल तर मी कुठंच तोंड दावत नाही. 10 एकर गावात ऊस नसेल सगळं हा 10 एकर पूर्ण गावात ऊस नसेल काय सांगता मग विचार ही सगळ्याला हो खरं आहे का खरंच आहे. ऊस इकडे नाही का बर नाही तर पाण्याचा भागच नाही. एक ईट खुंचर दिली असेल तर संतोष पाटील हे निवडणूक झालं जिंकल्यानंतर किती वेळा गावात आलते आपण गावातच नसेल गावात नाही कुठे राहताय 1000चं लीड आणलं म्हणते जिल्हा परिषद त्यानं नाही आम्ही आणला आम्ही राजन पाटलानं. बर हा उमेश पाटलांना नाही त्याला ओळखत सुद्धा नव्हती. पुढे गेले घड्याळवाली या इकडे दरोडे कोऱ्या म्हणतात की उमेदवार कसा विरोध बोलतच बर काय तुमचं कमळ इकडे घड्याळ म्हणतात की म्हणणार त्याची मर्जी आहे कोणासाठी भाजपसाठी भाजपसाठी. नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर मी सध्या नेहमीप्रमाणेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ज्या त्या गावामध्ये नागरिकांचा आपण कौल जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने मी आता हे कुठलं गट आहे गट कुठलं आहे नरखेड गट आहे का नरखेड गटामधलं शिरापूर पंचायत समिती गट बर काय एकंदरीत वातावरण आहे काय चांगलं आहे कोणासाठी भाजपसाठी का आपलं सर हा चांगली व्यक्ती आहे कोण आहे उमेदवार उमेदवार रमेश शिंदे बर इकडे पाटील बी आहेत की संतोष पाटील बी आहेत विरोधक म्हणून त्यांच्या विरुद्ध हे आपले नरखेडचे संतोष पाटील आहेत मग ते नाहीत का बरे बरेच बरं मग तरी बी या इकडे समजा अजून काय इकडं नागरिक आहेत आपल्याकडे अजून समज सारखं थोडं तुमच्या मध्ये बसतो जरा तुम्ही बसा की तुम्ही कुठं चाललो तुमच्याकडे झालं नाव काय नामदेव साबळे काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची आता जनतेच्या याच्यावर आहे आपलं काय आहे तुमचं काय मत आहे आपलं का आपण घड्याळाला टाकणार घड्याळ का मर्जी आपली बर तरी बी काय काम वगैरे काय 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 कामाचं नाही काय कामच नाही बर कामाचं काय हा तरी बी घड्याळ तुमचं कमळ इकडं घड्याळ म्हणतात की म्हणणार त्याची मर्जी आहे बर हा काय गावात काय परिस्थिती आहे गावात काय आहे रस्ते कोणी केली ती कॉन्क्रीटचे रस्ते यशवंत पाने बर किती आहे सर गावातलं मतदार किती आहे गावात 2150 बर निम होईल का जास्त होईल कमळाला कमळाला जास्त बर काय परिस्थिती आहे सध्या मग रमेश शिंदे आणि तुलना केली तर रमेश शिंदे आणि संतोष पाटील या दोघांमध्ये रमेश शिंदे नाही लखन शिंदे हा तुलना केली तर कोण सरस ठरेल असं
बीजेपी सरळ सरळ बीजेपीच काय नाव आहे या घड्याळ राष्ट्रवादी बिल्लाच लावलाय तुम्ही हाई काय काय आहे परिस्थिती गावची चांगले कोणासाठी घड्याळासाठी कोण आहे उमेदवार शैली हा शैली सचिन चव्हाण आणि जिल्हा परिषदला उमेश हे संतोष उमेश पाटलांना तोंडात गेलं ना संतोष पाटील बर उमेश पाटील काय गेले मग तिकडे कुरुलला एक नंबर आहे तिकडे तर तिकडे बी एक नंबर इकडे संतोष पाटील काय म्हणजे दोन्ही उमेदवारांचं कार्य काय आहे नरखेड गटात चांगलं कार्य आहे कुणाचं उमेश पाटील बी आहे संतोष ह्याचं बी आहे बर काय केलं संतोष पाटील जिल्हा परिषद तुमचं गेलं जिल्हा परिषद इथंच होते ना जिल्हा परिषदला इथंच होते का इथं नव्हतं का वेगळं होते वेगळे होते कुठल्या गटात होते ही गट कुठल्या गावात होतं काय आपला एवढा अभ्यास नाही आहे. बर कुठल्या गटात होतं गाव हे गेल्या वेळेस नरखेड गटात नरखेड गटात उमेदवार कोण होते उमेश पाटील होते गेल्या वेळेस काय कार्य केलं त्यांनी असं? काय सुद्धा दिलं नाही गावाला रुपयाचा निधी नाही कुठला नाही हो थांबा जरा आवाज कमी करा जरा त्यांचा बर काय दिलं नाही का उमेश काय पाटील? दिले काहीच दिलं नाही कोणाला बी विचारे काय दिले सांगते विचारा बरं. हे सगळं यशवंत मानेने केले बर तरी बी लोक घड्याळ म्हणते कोण जी म्हणते ती म्हणते ती आम्ही सगळी कमळाला मत टाकणार निम होत आहे का जास्त होते बर का पण कमळ्या पाठीमाग लोक काय एवढे विकास होतोय त्याच्यात राजन पाटलाच्या मागे लोक आहेत आमच्यात विकास करते ती संतोष पाटील बी आता नारायण राणेचे माणूस आहेत की कोण ओळखत आहे आमच्या गटात कोण ओळखत आहे त्यांना आहे हे ही पाऊस पडला की बेडकं कशी बाहेर येत तशी आली ती आलते का इथं कुठं येऊन गेली काय ते बोलले असतील गावाचा विकास करतो म्हणते ती कोणा येत नाही ती निवडून आल्यावर गावाकडे नाही उमेश पाटलाने खरं तसंच तर हे केलं टोकाचं गाव आहे टोकाचं बाउंड्रीवरचं गाव आहे आहे का की. काहीच्या पाठीमाग गाव पुढे गाव आहेत अजून हाही शेवट आहे ना. हे शेवट गाव आहे का लक्ष आहे का गावात कोणाचं राजन पाटलाच हाही लक्ष बाकीचं हाही कोणाचंच नाही मग यंदा मग कमळ कमळ बर तुमचं काय मत आहे बर नाही तुमचं काय मत आहे सांगा तुम्ही तर काय भाजपचे दिसताय आम्ही भारतीय जनता पार्टी राजन पाटलाची माणसं बर काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदला इकडं जिल्हा परिषदला हं? लखन शिंदे चांगल्या मतांनी निवडून येणार संतोष पाटलाची पण लय हवाय म्हणते काय करायचं त्याला कोण ओळखतोय का आता त्याचा इतिहास सांगायचा म्हणलं तर तुम्ही बी हात चाल काय त्याला आता सांगा. निवडणुकीच्या आता आले इथे गावात बर त्याची ह्याच्याबद्दल पार्श्वभूमी नाही ना काय नाही कुठं काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष कुठं राहणे असलंच करीत हिंडलेला वरच्यावर तिथं काय आहे गावात बर हा करतो मंत्री विकास काय इतकं बघितलं 5 वर्ष उमेश पाटलानं काय केलं ते काय केलं 900 मताचा गेल्या वेळेस उमेश पाटला लीड दिला राजन पाटलाच्या माध्यमातून बर एक बार बी फिरकल नाही 7,000चं लीड आणलं म्हणते जिल्हा परिषद त्यानं नाही आम्ही आणला आम्ही राजन पाटलानं बर हा उमेश पाटलांना नाही त्याला ओळखत सुद्धा नव्हती आणि त्याला उमेदवारी देऊ नका म्हणून पहिल्यांदा गेल्या वेळेसच मी विरोध केला आणि आमच्या पूर्ण गटाने विरोध केला तरी बी दिला हा कशामुळे नाही राजन पाटलांनी उमेदवार दिला तू दगड असू द्या हा हा आम्ही त्याला म्हणजे त्याला मतदान देणार बर यंदा यंदा काय लखन शिंदे आणि पंचायत समिती मसलकर मसलकर संतोष पाटील का नको म्हणजे संतोष पाटील एकंदरीत तसं पाहायला गेलं तर लोकांना बॅकग्राऊंड काय आहे त्यांचं चेक केलं का तुम्ही काय बघा 15 डिसेंबर पेपर आहे त्या दरोड्याच्या गुन्ह्यात नाव आहे त्याचं संतोष सुरेश पाटील हो ते पेट्रोल पंप दरोड्यावर हा मग असला तर दरोडा आमच्या पुन्हा गावावर टाकायचं दरोडं व्हायचं काय नाका दिनाचे पुढं दरोडं टाकून त्या पुढं त्याला द्यायचं का त्याला पार्श्वभूमी काय आहे त्याची बरोबर आहे ती उमेदवार ती पाहिली तपासली पाहिजे हा पुढे गेले घायवाली या इकडे दरोडे पोरा म्हणतात की उमेदवार कसा विरोध बोलतोच बर काय तुम्ही बी त्या उमेदवाराची काय पार्श्वभूमी मी का- लखन शिंदेची पार्श्वभूमी काय आपण एवढं प्रचित त्याच्यात नावच तर आपण काय सांगावं बर काय जनता हाय जनताला कोण आवडतंय त्याला मत टाकू शकते ती बर काय तरी बी राष्ट्रवादी परत काय बाय ज्याचं मन आहे तिथे वळतच बर हे इकडे तुमचं मी 1996 पासून हा लोकनेते परिवाराचा कार्यकर्ता आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोकनेते परिवाराचा कार्यकर्ता राहणार का कारण जे मोहोळ तालुक्यात जनतेची हा
कुणी चांगलं केलं असेल एकच नेता राजन पाटील आहे. मला बाकीचं काय बोलत नाही. राजन मालकानं सर्वसामान्य लोकांना कधी बी आणि कवा बी निमराच्याला काय अडचण आली की तिथं फोन केलेला आहे आणि त्यांच्या हाकेला धावून गेलेले आहेत मालक. जिल्हा परिषदला काय होईल ते जिल्हा परिषदला काय हो आमदार कसं काय पडलं 2017ला आम्ही हो आमदार कसं काय पडलं आमदार कसा पडला हं? आमदार कसा पडला ह्याला कारण 4 आहे ती. हां एक मराठा आरक्षण, हां दुसरं अप्पर तहसील कार्यालय, तिसरं जास्त वेळ 35 वर्ष एका हातात सत्ता देऊन काय फायदा त्याचा काय तर बदल झाला पाहिजे. बदल झाल्यानंतर काय होतंय हां असं लोकांना वाटतं. लोकाला वाटलं लोकांना असं वाटलं पाहिजे ना काय तर बदल झाल्यावर काय तर विकास होईल. आणि काय विकास झाला ही 2024ला आमदार कोण मला माहित बी नाही ते निवडून आले. आमच्या गावात अजून भेट झाली नाही आणि एक ईट दिली नाही त्यांनी बी आणि आमदार इकडे आलेच नाही. आलंय मत मागायला आलं नाही म्हणलं तर. बर काय आणि वाटतं? दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो 2017चा इतिहास मालकाने उमेश पाटील यांना निवडून द्यायसाठी आम्हाला सांगितलं. आम्हाला दगड जरी दिला मालकाने तरी आम्ही त्या माणसाला निवडून देत आहोत. उमेश आणि ऐका पाटला जिल्हे हवा आहे ऐका तिकडे. ऐका संतोष पाटील तर कोणाला परिचयच माहित नाही. नाही. उमेश पाटील हा 2017च्या आधी कोणाला माहितच नव्हता उमेश पाटील हाय का नाही. मालकाने आणून दिला आणि मालकाने आणल्यानंतर त्याला आम्ही भरघोस मताने निवडून दिलं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला राजन मालकाच्या पाठीमाग काय जायचं मी सांगतो. ही खाली बघा आणि मंदिर बघा आणि हा रोड तुम्ही बघत जावा. त्या यशवंत त्या मानेने काय म्हणते कागदोपत्री कागदोपत्री काय आहे विकास हा बघा कुणी केलाय. आणि उमेश पाटलांनी एक वीट दिली असेल तर मी कुठं सुद्धा तोंड धावत नाही. एक ईट खुंचल दिली असेल तर. उमेश पाटील हे निवडणूक झालं जिंकल्यानंतर किती वेळा गावात आलते आपण गावातच नसतो. गावात नाही कुठं राहताय हे राजकारणाचं आपल्याला काय माहित नाही. बरं जाऊ द्या राजकारण म्हणजे तुम्हाला काय देणं घेणं नाही कोण काही कोण का पडू द्या तिकडे काय तरी बी काय वाटतं एकंदरीत आता? काय नाही वाटतं? मला विकास कोण कोण- व्हायची हीच माहित नाही. उमेदवारी माहित नाही बरं. मतदानाला तर जावा मतदानाला तर जावा मतदानाला जावा तुमचं आम्ही राष्ट्रवादी अजितदादाची माणसं अजितदादा गेले म्हणून काय आम्ही काय मागं त्यांच्या मागं आम्ही जाणार नाही दुसऱ्या मागं. बर हो आम्ही राष्ट्रवादी हा हा स्पष्ट. काय मग एकंदरीत आता बरं हे तर आता महाविकास आघाडी गटातून लढवतात सगळीकडे संतोष पाटील हे ते आधी राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये होते आम्हाला उमेदवार कोण माहित नाही हो. हां आम्हाला फक्त राष्ट्रवादी माहित आहे बरं बस. उमेदवार कोणी असं अजितदादाच्या मागं आम्ही बरं कुठेतरी सहानुभूती मिळेल कुठेतरी याचं सगळं मिळालं नाही. कसं आहे लखन शिंदेचं कार्य आणि संतोष पाटलांचं कार्य कार्य सगळ्याचंच असतं हो. कार्य कोणी तुम्ही करत नाव का कार्य तुम्ही तुमचं कार्य करताच की तसं ती त्यांचं कार्य करतेच. आहे का दोन्ही उमेदवारांचं कार्य आहे कार्य आहे सगळ्याचंच कार्य आहे हो. कार्य कोणाचं नाही असं नाही फक्त आम्ही राष्ट्रवादी. बर तुम्ही राष्ट्रवादी या इकडे आबा इकडे 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 हो आबा इकडे तुम्ही कुठे चालला तुमच्या मागं मी मला आहे त्यातलं का मला बर या इकडे काय नाव काय भैया माझं अमोल चव्हाण नाव आहे. काय करताय काय शेतीच करतो काय आहे पाण्याचा इकडे आहे का पाणी वगैरे पाण्यात सोर्स नाहीच की एवढा काय गाव जरा डायरियातच आहे. किती भाग आहे असं सगळा इथला भरपूर गावात पूर्ण आहे. पाण्याचं थोडं म्हणजे बांबेवाडी साईडला थोडं पाणी आहे. नाही तर पाण्याचं काय एवढंही नाहीच. पाणी म्हणजे स्रोत कुठलं इकडे थोडं म्हणजे थोडा एक 4 भाग उजनीच्या ह्याच्यात जाते. बरं. 12 भाग कोरडबुईचा आहे. काय इकडे काय पिकतं सर्रास काय आपलं ही ज्वारी मका ही गहू आपलं कांदा ऊसाचं क्षेत्र हे काय नाही. नाही इकडे पण नाही, नाही. ऊस 10 एकर गावात ऊस नसेल सगळा. हा 10 एकर पूर्ण गावात ऊस नसेल. काय सांगता मग विचार ही सगळ्याला. हो खरं आहे का खरंच आहे. ऊस इकडे नाही का नाही, नावच काढ नका इकडे बर नाही पाण्याचा भागच नाही. पाण्याचा भागच नाही. काय होईल आता जिल्हा परिषद पंचायत समितीला जिल्हा परिषद पंचायत राजन मालकाची हवा आहे. का म्हणजे काय त्यांची जाईन का म्हणजे काय आता तुम्हाला तर माहित नाही. आता उमेश पाटील उमेश पाटलाला आम्ही मतं टाकले. ते उमेश पाटलानं काय केलं 5 वर्षात आम्ही त्याला सगळ्या गावानं मतं टाकले आलंच नाही. काल आमदार केलं आलतं मत मागायला तेवढंच आलेलं आहे. बर त्याच्या अगोदर निवडून गेलं परत आलंच नाही. आलं नाहीत नाही आलं. परत काय आता लखन शिंदे आणि यांचं- शिंदे आता नौका आहे तरुण आहे टाकायचं बघायचं आता. मग हे पण नौकेच पुढल्या आहेत 5 वर्षात दुसरं हे पण नौकेच आहेत की आता संतोष पाटील ते चोरबाडी आहे. बर त्यानं 10वीत असताना पेट्रोल पंप लुटलाय.
हा ही चोर आहे ती सगळी. हा मग लखन शिंदेवर कुठलं काय नाही काय लखन शिंदे नौका चेहरा बा. एखादं भाजप पहिल्यांदाच भाजपला मत टाकायचं आता. ह्याच्यावर त्याच्या टाकलं अगोदर कवा त्याला टाकत होता. बर पहिल्यांदाच भाजप पहिल्यांदाच बाटाच आहे आता. हा कवा टाकलंच नाही. तुमचं काय मत आहे हे तुमचं मगाशीच आहे तुमचं मी कर्मचारी आहे मला बोलतो. बरोबर आहे तुमचं हो साहेब कोण बोललाय का तुम्ही बसलेलं आहे. नाही थांबा घेत थांबा घेत आबा इकडे तुम्ही बोललो काय करताय काय करायचं काय जिल्हा परिषद घड्याळ घड्याळ घड्या हा घड्याळाला मग टाका का म्हणजे काय केलं आमदारने 40 वर्ष आमदार होता हा राजन पाटलांनी काय केलं गावाला शेवट टोकाचं गाव निवडून आल्यापासून कधी आलं नाही बर हा मग आता आम्ही उमेश पाटलाला मग टाकणार उमेश पाटील आलते का उमेश पाटील काय येते की सारखं येते कोण म्हणतं येत बर मग हाय विकास वगैरे आहे तसं त्यांच्याबद्दल करेल की आता पुढच्या आल्यावर गेल्या 5 वर्षाला होते जिल्हा परिषद असेल मग काही झालं केलं नाही का केलं काय केलंय उदाहरण म्हणजे दोन काय लोकांना. केलं रोड केलं देऊळ केला समजा काम केले तिने काय केलं उमेश पाटीलच्या माध्यमातून झाले का हा बर कुठे गेले भाजपचे कार्यकर्ते हो उमेश पाटीलच्या ह्याच्या माध्यमातून झालाय रस्ता हा झाला की रस्ता काय माहिती त्या मानाने 5 कोटी रुपये दिले काय झालं? आमदारानं. नाही झाला यशवंत त्यांनी दिलेला रस्ता. यांनी म्हणते रे उमेश पाटील त्यांना काय जरा म्हणजे हे आहे ते बर हे मुरलेलं आहे काय त्याला इशारा लागला तुम्ही? बर या इकडे काय नाव आहे आमिर तांबोळे काय करताय ड्रायव्हर आहे गाडीवर. काय सगळ्या गावातल्या किंवा सगळं माहिती आहे कोण कसं आहे काय कुणाकडे आहे गाव कुणा पाठीमाग आहे गाव काय राजन मल काय पाठवा का काय पहिल्यापासून इथं त्यांची सत्ता आहे. यंदा तर लीड गेलं म्हणजे आमदारला खरं ना आमदारला लीड गेलं ती कारण सांगितली की आमच्या मित्रांनो तुम्हाला त्याच्यामुळे मग आता काय कमळच. लई फाईट दिसते दोघात लखन शिंदे आणि संतोष पाटील दोन्ही बी चांगले आहेत. दोन्ही उमेदवार दोन्ही चांगले दोन्ही उमेदवार चांगले आहेत. तरी मत कमळाला उमेदवार दोन्ही चांगला असून मत कमळाला. तुमचा अण्णा काय बोलावं बाबा कांद्याला मार्केट नाही तुमची इलेक्शन घेता आणा काय कोण देईल कांद्याला मार्केट कोण देत कोणच आहे घालीत नाही ती देत नाही ती बर हा त्यांचीच बोध भरते ती ह्यानं इकडे हुडी हाणायचे त्यानं तिकडे हुडी हाणायच्या आणि शेतकऱ्याच्या आईला पांढरंग आहे इकडे कोण काय बोलत नाही ह्याच्यावर कोण बोलतय त्यांचंच भरते ती आणि काय बोलते काय ती? केलं काय पाहिजे? आम्हाला इलेक्शनचं तुम्ही काय विचार केलं पाहिजे आता? काय केलं पाहिजे म्हणजे काय आहे का त्या कांद्याला काय मार्केट फिरकेट काय हा तिकडे पाण्याचा प्रश्न आहे अजून पाणी तर आहे घातलं नाहीच आमच्याकडे पण बाकीचं तर गोष्टी कोण करते का हा गेलं 25 वर्षीला कोण होते आता परत कोण होते आम्हाला राजकारणाचं काय बोलू नका आम्हाला शेतीचं काय बोला हा राजकारण ती होड्या हाणते ती माकडा आणि कोणी इकडे एक बऱ्या तिकडे एक बऱ्या त्यांच्या सोयीने हा त्यांचं जो मोठं करते ती शेतकऱ्याला कायचं भाग आहे काही बर बर हा ये तू वैतागले तर आजोबाले राष्ट्रवादीचा बिल्ला आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी का राष्ट्रवादी का सोनूबाई अच्छा अच्छा म्हणजे उमेदवार घरातलाच आहे बर तुमचं सावध उमेदवार सगळं बघून सावध पवित्रा बर ऐन वेळी नाही ठरव मनात ठरवून तरी तुम्ही काय करता पत्रकार आता मी तुम्हाला 2-4 वर्ष झालं बघतो मेन जे मुद्दा ते ते राजकीय नेत्याला बोलत नव्हतो तुम्ही बोला की बोला आमच्या तालुक्यात काय मेन रस्ता आणि आता काय कांद्याला प्रश्न त्या मामाने मारला नाही सांगा मग तुम्ही त्या उमेदवाराला का बोलत न पुढं असे लोक म्हणते ती कुठल्या उमेदवाराला नाही आम्ही अजून तुम्ही पत्रकारांना विचारायला पाहिजे. आम्ही अजून त्यात तो प्रश्न घेतला पालकमंत्र्याला तुम्ही विचारला का कांद्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या ह्याच्यात आला सिद्धेश्वर मंदिरात आला बरोबर तिथल्या नेत्यांनी नेलं मग तसंच सिद्धेश्वर मार्केटमध्ये न्यायला पाहिजे फडणवीसला का नेलं नाही सांगायचं आमचं जगणं कशावर आहे शेतीवर आहे मग आम्हाला येतं नसल्यावर आम्ही जगायचं कसं पाण्याचा प्रश्न बिले दिवसापासून पाणी आम्ही ड्रिप करू काय इरिगेशन करू आमच्या पद्धतीनं आम्ही काय बी करू पण आम्हाला मेन काय 2014ला मोदीने काय सांगितलं होतं शेतीचं उत्पन्न डबल करू मग केलं का अर्थव्यवस्था आपली कुठे गेली सांगा हमी भाव वगैरे काय हमी भाव नाहीच कशालाच नाही
तुरीला किती पहिल्यांदा काढताना किती होता 9,000 रुपये, आता किती आला 7,000. आम्ही इथल्या लोकलला कोणाला काय बोलत ना, आमचं नेते आम्ही आमचा मनात ठरवलं कोणाला काय करायचं आम्ही धरून नाव सांगायचे. असं काय उघड बोलत नाव. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही नेत्याला सगळ्याच पक्षाच्या नेत्याला विचारा ना हो काय शेतीला काच भाव नाही म्हणून. नाही नक्कीच मुद्दा चांगला सांगितला, धन्यवाद. या इकडे आमच्याकडनं तिकडंच जा. बर आपल्याला काय बोलता येत बर बर. आबा थांबा, काय परिस्थिती आहे? नाव काय? नाव सांगा मला. काय कसं पाहिजे ही जिल्हा परिषद निवडणुका लागले ते शिवाजी काय वाटतं जिल्हा परिषदला कोण यावं असं वाटतंय? काय सांगावं का तरी कोण यावं असं वाटतंय? तसं कुणाला प्रत्येक जणाला असे असते आपण ही यावं तेव्हा आपल्या म्हणण्यावर असते. तरी बी तुमच्या मनात असते की तुम्ही मतदान करणारच आहे की होय कुणाला करणार वाटतंय? सांगून कधी मतदान करून कसं जमायचं. एकंदरीत आपण तसं पाहिलं गेलं तर हे खुनेश्वर गाव आहे. खुनेश्वर गावातील लोकांचं मत आपण जाणून घेतलेलं आहे. पाहूया मतलब मतदानारूपात किती प्रमाणात मतदान होतं आणि कुणाला होतं ते देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, खुनेश्वर, नरखेड.